सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. सांभाळे सांभाळे आपुली हे माया, आम्हासिका भयाभीत केले. रूप नाही त्यासी ठेवेले नाम, रूप नाही त्यासी ठेवेले नाम, लटिकाचे भ्रम वाढविला. सांभाळे सांभाळे आपुली हे माया, आम्हासिका भयाभीत केले. तुका म्हणे कागा झालाशी चतुर, होतासे निष्ठुर निर्विकार. सांभाळे सांभाळे आपुली हे माया, आम्हासिका भयाभीत केले. विठाला 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 विठाला. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कलावज्ञजीवो धरार्थावतारं, कलङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं. खलानिष्वादापनुदारुदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निजचरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. हरि पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतोषिया, दुसरे चरणा संतोषिया. त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारो, बाबाजी सद्गुरू दास तुका. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरू दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका. मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या, आत्मरूप गणेशू केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण. श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. देवा तुची गणेशो, सकल आर्थमते प्रकाशो. मने निवृत्तिदासो अवधारी जोजी. गजाननं भूतगणाधिसेवितं, कपित जम्बुफलचारुभक्षणं. उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. विठ्ठला 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 विठ्ठला. सत्य तो विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. अकारम कारम करुणा वरुणालय भगवान भक्तवांछा कामकल्पतरू, रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार. विश्वमाऊली ज्ञानोबाराय आणि वैराग्याचे
मूर्तिमंत पुतळे असणारे वारकरी संप्रदायाचे कलशस्थानी असणारे जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा सेवेसाठी अभंग निवडलेला असून या अभंगातून जगद्गुरू श्री तुकोबाराय सांगतात की भगवान परमात्म्याला तुकोबाराय म्हणतात, देवा तू एक मात्र या जगामध्ये सत्य आहेस आणि तू सत्य असताना आम्हाला मात्र तू सत्य वाटू देत नाहीस. आम्हाला हा मोकळा जगदाचा आकार दाखवला. हे जगत खोटा असताना हे आम्हाला खरं वाटत आहे मिथ्या असताना, आणि म्हणून ही सर्व तुझी माया आहे. तू सांभाळ. या मायेनं आम्हाला भयभीत केलेलं आहे आणि या जगाला नाव नाही, कोणत्याही प्रकारचं रूप नाही, तरी पण हे नावाला आणि रूपाला हे जगत आणलं आणि आमच्या ठिकाणी मोकळा तुम्ही भ्रम वाढवलेला आहे. वास्तविक पाहिलं तर तुम्ही कसे आहेत, चतुर आहेत आणि निष्ठुर आहेत आणि निर्विकार आहेत. पण हे सर्व तुझं सोड. निर्गुण निराकार असणारा परमात्मा हे तुझं स्वरूप सोड आणि सगुण साकार रूपाला येऊन आम्हाला दर्शन दे. असं तुकोबाराय या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर छोटासा परिहार, तो म्हणजे असा. आज आपल्या या मौजे पिंपळास गावामध्ये 1 दिवसीय वर्धापन दिन महोत्सव आणि त्या वर्धापन दिनानिमित्तानं आज आपण ही 1 दिवसाची सेवा कमलपुष्प भगवान पांडुरंग परमात्म्याच्या गणपती बाप्पाच्या चरणारविंदावर आपण समर्पित करणार आहोत. तरी पण जशी गणपती बाप्पा बुद्ध्या देतील तसं आपण सेवा करण्याचा प्रयत्न करू. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्व भाविक मायबाप, श्रोते सज्जन, गावकरी मंडळ या सर्वांच्या आतोनात प्रयत्नातून, या सर्वांच्या सहकार्यातून हा संपन्न होत असलेला 1 दिवसीय महोत्सव. आणि खरं म्हणजे आमचे काही तरुण मंडळ आहेत, हे हा कार्यक्रम करण्यासाठी, राबवण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहेत. त्याच्यामध्ये आमचे आदरणीय गणेश भाऊ असतील, मनोज भाऊ असतील, ते खाली बसलेले बाबा असतील आणि हे उभा राहिलेले महाराज असतील ते बाबा आहेत आणि सर्व माता भगिनी, आणि या सर्वांच्या सहकार्यातून ही सेवा आपल्याला भगवंताच्या चरणी समर्पित करायची आहे. भजनी मंडळ सुद्धा आज आपल्याला खूप सुंदर लाभलेली आहे. गायनाचार्य, संगीत विशारद, हरिभक्त परायण विठोबा महाराज कापशे, तसेच सत्यविजय महाराज, खूप सुंदर गायन. आणि त्यानंतर आमच्या हरिभक्त परायण जगदीश महाराज पाटील, हे सुद्धा खूप गोड असा मृदंग वाजवतात. आणि विशेष म्हणजे आपल्या भागाचं वैभव म्हटलं तरी चालल, वारकरी जीवन काय असतंय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आमच्या वेळ्यांच्या बाबाकडे पहा. हरिभक्त परायण वसंत बाबासुद्धा आज माझ्यासारख्या छोट्याशा पामराचे बोल ऐकण्यासाठी, लहान बालकाचं कौतुक करण्यासाठी ते सुद्धा आज हजर आहेत. आणि तसेच आमची माता भगिनी हे सुद्धा आज या ठिकाणी टाळ घेऊन उभा आहेत आणि विनेकरी आईसुद्धा उभा आहेत. बसलेले सर्व माता भगिनी, आता आपण आपल्या सेवेला सुरुवात करू. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आजचा जो दिवस आहे, मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्तानं ही सेवा आहे. मंदिराचं बांधकाम झालेलं आहे, मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सुद्धा झालेली आहे. पण प्रत्येक वर्षी मंदिर ज्यावेळेस आपण बांधलं आणि मंदिर बांधल्याच्या नंतर आपण काय करतो, मूर्ती बसवतो. आणि मूर्ती बसवल्याच्या नंतर प्रत्येक दिवशी वर्धापन दिन साजरा केला जातो प्रत्येक देवतेचा. मग गणपती बाप्पा असो, पांडुरंग परमात्मा असो, अन्य इतर कोणतीही देवता असो, मूर्ती प्राण प्रतिष्ठा, स्थापना वेगळी आणि प्राण प्रतिष्ठा वेगळी. याच्या दोन्हीच्या मध्ये अंतर काय आहे ते सांगतो. ज्या मूर्तीमध्ये
वेद मंत्राद्वारे, मग ती दगडाची मूर्ती असो वा अन्य धातूची असो, त्या मूर्तीमध्ये सामर्थ्य आणलं जातं. त्या मूर्तीला काय म्हणतात? प्राण प्रतिष्ठा, म्हणजे प्राण आणला जातो त्या दगडाच्या किंवा अन्य मूर्तीमध्ये. मग अशी ही गणपती बाप्पाची मूर्ती. आणि मूर्तीमध्ये दोन प्रकार, एक चल प्रतिष्ठा आणि दुसरी अचल प्रतिष्ठा. चल प्रतिष्ठा तिला म्हणतात की एकदा बसवल्याच्या नंतर तिला आपण कथेकाळी कुठंतरी आपण म्हणजे हलवू शकतो. पण अचल प्रतिष्ठा एकदा बसवले की पुन्हा मात्र त्या जागेवरून हलवायची नाही. अशी अचल प्रतिष्ठा आपल्या गावामध्ये आपलं ग्राम दैवत गणपती बाप्पा यांच्या समोर सेवा करण्याचा योग आहे. वास्तविक जर पाहिलं तर गणेश ही देवता कशी आहे तर विघ्न निवारण करणारी देवता आहे. आपल्या गावावरचं सर्व संकट टळो म्हणून आज आपल्याला प्रार्थना करायची आहे. आजच्या दिवशी सर्वांनी आपल्या गावावरचं विघ्न टळो, संकट टळो, त्या भगवान गणपती बाप्पाची आपल्याला सेवा करायची आहे तन मन धनानं. आणि कारण ते विघ्नाचं निवारण करणारे आहेत. आपले काही जीवनामधले सुखदुःख आहेत, पूर्ण आयुष्य आपलं सुखाचं जावं, भगवान परमात्म्याची आपल्याला सेवा करायची आहे. आणि आज तर करायचीच आहे, पण पूर्ण जोपर्यंत आपलं शरीर आपण जिवंत आहे तोपर्यंत ही सेवा करायची आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. गणपती बाप्पाची थोडक्यामध्ये एक मी आपल्याला कथा सांगतो, शिवपुराणामध्ये आलेली, अगदी थोड्या वेळामध्ये. कारण आज बाप्पाच्या समोर कीर्तन आहे म्हणून थोडीशी कथा पाहू आपण. लक्ष देऊन ऐका, खूप सुंदर कथा आहे. की पार्वती आई साहेब एकदा बसल्या असताना त्यांच्या दोन मैत्रिणी जया आणि विजया त्या म्हणत होत्या पार्वती मातेला की तुम्ही आई साहेब कोणीतरी हक्काचं तुमचं ऐकणारं, तुमच्या आज्ञाधारक, आज्ञा पाळणारा असा कोणीतरी तुमचा सेवक हवा आहे. महादेवाचे खूप काय आहेत, गण आहेत, भूतगण आहेत, नंदी आहे, पण ते काही तुमच्या कामाचे नाही. म्हणून तुम्ही आपलं स्वतःचं काहीतरी करून ठेवा. म्हणून त्या दोन जया आणि विजया या मैत्रिणींनी विनंती केली आणि पार्वती आई साहेबांनी एक आपल्या अंगाच्या मळापासून एक गणपती अशी मूर्ती तयार केली, गणपती बाप्पाची. आता गणपती बाप्पाची मूर्ती अंगाच्या मळापासून तयार केली असं आपण ऐकतो आहेत, पुराणामध्ये आहे. पण त्याचा अर्थ, वास्तविक मुख्य अर्थ वेगळा आहे. आणि ती पार्वती मातानं तशी मूर्त तयार केली गणपती बाप्पाची. आणि ते जे मूर्त घडवलेली होती त्याने हात जोडले, सांगितलं माते काय आहे मला आज्ञा तुम्ही सांगा. त्यावेळेस आई साहेबांनी सांगितलं मी आता स्नान करायला आतमध्ये जात आहे, तर तू या दरवाजावर माझं रक्षण करायचं, कोणाला सुद्धा आतमध्ये सोडायचं नाही. मग ते भले कोणी असो, महादेव असू नाही तर कोणता अन्य देव असो किंवा कोणी असो. गणपती बाप्पाला ठरल्याप्रमाणे तिथं ठेवलं. पार्वती आई साहेब स्नान करण्यासाठी आतमध्ये गेल्या आणि काही वेळानं भगवान शंकर आले. पण भगवान शंकर नेहमीप्रमाणे आपल्या घरामध्ये निर्धास्तपणे जात होते. पण गणपती बाप्पानं अडवलं, थांबा कोण आहेत असं अडवल्याच्या नंतर भगवान शंकरांनी विचार केला हे कोण आहे, कारण आतापर्यंत मला अडवणार कोणी नाही किंवा आतापर्यंत अडवलं सुद्धा कोणी नाही. आणि शेवटी खूप प्रयत्न करूनही गणपती बाप्पा आज जाऊ दिनात. शेवटी भगवान शंकराला राग आला आणि त्या ठिकाणी त्यांनी गणपतीचं जे आहे ते मुंडकच उडवलं. पार्वती आई साहेब बाहेर आल्या, स्नान झाल्याच्या नंतर पाहिलं गणपती बाप्पाचं मुंडकं उडवलेलं आहे. आई साहेबांनी खूप शोक केला, त्या ठिकाणी दुःख व्यक्त केलं, माझ्या लेकराचं कोणी शिर उडवलेलं आहे. भगवान शंकरांनी सांगितलं मीच उडवलं, का तर ते माझ्यामध्ये विघ्न करत होतं, मला आतमध्ये माझ्या घरामध्ये प्रवेश करू देत नव्हतं. त्यावेळेस पार्वती आई साहेबांनी सांगितलं माझा मुलगा मला जिवंत पाहिजे, तुम्ही काही करा पण मला माझा मुलगा काय पाहिजे, जिवंत पाहिजे आता या क्षणी. आणि मग भगवान शंकरांनी एक राक्षस मारला होता. त्या राक्षसाचं त्यांनी काय केलं, मुंडकं उडवलं होतं, गजासूर राक्षस. आणि त्याचं धड जे होतं ते तिकडंच ठेवलं होतं, पण त्याची जी सोंड होती, जे शिर होतं म्हणजे मुंडकं, ते मात्र हातामध्ये आणलं होतं. ते भगवान शंकरांनी घेतलं आणि त्यांच्या मस्तकावर लावलं. कुणाच्या?
गणपती बाप्पाच्या. म्हणून असे हे गणपती बाप्पा खूप गणपती बाप्पाचं वर्णन करण्यासारखं आहे. बुद्धीची देवता आहे, विघ्न निवारक देवता आहे. आपल्या गावावरचं संकट टाळावं अशी आपल्याला आज प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पाकडे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता अभंगावर चिंतन असं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवा, तू सत्य असताना, तू खरा असताना आम्हाला मात्र तसा खरा आणि सत्य वाटत नाहीस. आणि हे जगत खोटं आहे, मिथ्या आहे, मात्र ते आम्हाला खरं वाटतं. ते आम्हाला कधी मिथ्या वाटत नाही. कारण एका श्लोकामध्ये शास्त्रकारांनी असा अर्थ केलेला आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. शास्त्रकारांनी असं सांगितलेलं आहे. अर्ध्या श्लोकामध्ये सर्व वेदाचा, पुराणाचा, उपपुराणांचा सारांश सांगितलेला आहे. काय की ब्रह्म सत्य, एक ब्रह्म, एक परमात्मा जगामध्ये सत्य आहे. आणि जगन मिथ्या, जग काय आहे खोटा आहे. आणि जीव ब्रह्मैव नापरः, जीव आणि परमात्मा म्हणजे जीव काय आहे ब्रह्मरूप आहे, जीव आणि शिवाचं काय आहे ऐक्य आहे. हा सर्व वेदाचा सारांश सांगितलेला आहे. पण ते आपल्याला तसं वाटत नाही. वास्तविक जर पाहिलं जग कसं आहे खोटं आहे ते आपल्याला खरं वाटतं. जर आपल्याला जग खोटं वाटलं असतं तर आपण संसार जो आहे तो एवढ्या नेटानं किंवा एवढ्या तातडीनं संसार जो आहे प्रपंच आहे तो केला नसता. तुकोबारायचं प्रमाण आहे त्याला. चालवते व्यवहार सत्य म्हणून पडली हे रूढी जगा परिचार. चालवते व्यवहार सत्य म्हणून जगाची रूढ पडलेली आहे, परंपरा पडलेली आहे की संसार हा खोटा असताना तो सत्य म्हणून चालवायचा. जर आपल्याला खोटा वाटला असता तर आपण तो केला नसता. आता संसार याचा अर्थ तुम्ही घरदार, मुलं, पत्नी एवढाच घेऊ नका. संसार याचा अर्थ, संसाराच्या व्याख्या खूप आहेत. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. तरी देहाधिक संसारे, देहाला आपल्या प्रपंच म्हटलेला आहे, संसार म्हटलेला आहे. किंवा अहंकाराला सुद्धा काय म्हटलेलं आहे संसार म्हटलेला आहे. असे अनेक संसाराचे अर्थ केलेले आहेत. वास्तविक जर पाहिलं तर नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात हा जो प्रपंच आहे, हा जो संसार आहे तो कधीही झाला नाही. म्हणजे भूतकाळामध्ये कधी झाला नाही, भविष्यामध्ये कधी सुद्धा तो प्रतीतीला येत नाही, म्हणजे तो कधी होणार नाही. आणि आता चालू वर्तमान काळामध्ये तेवढा आपल्याला भासतो. प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडेना. नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात की प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता. मिथ्या म्हणजे खोटी. हे काय आहे खोटी वार्ता गोष्ट आहे. प्रपंच कधी झालाच नाही. आता मला तुम्ही सांगा, वांजेला कधी मुलगा झाला का हो? ज्ञानोबारायाची ओवी आहे. वांजेच्या लेका कैची जन्म पत्रिका, नवी निळी भूमिका के कल्पुपा. वांजेला कधी मुलगा झाला नाही, पण असं म्हटले की अहो वांजेच्या मुलाचं लग्न ठरलेलं आहे. ऐका लक्ष देऊन, वांजेच्या मुलाचं लग्न ठरलेलं आहे आणि भीष्माचार्याची मुलगी आहे आणि लग्न सोहळा आहे. सस्याच्या शिंगाचा काय दिलेला आहे म्हणजे खांब केलेले आहेत आणि मंडप दिलेला आहे तो आकाशाचा. आणि काशवीच्या तुपामध्ये काय केलेलं आहे वराडासाठी शिरा तयार केलेला आहे. आता मला तुम्ही सांगा, सश्याला शिंग किती असतात? सश्याला शिंगच नाहीत. आकाशाचा मंडप केला आणि भीष्माचार्यांची मुलगी, भीष्माचार्यांच्या मुलीचं नाव काय आहे? त्यांचं लग्नच नाही, त्याच्यामुळं मुलीचा संबंध नाही. म्हणून असा हा प्रपंच ज्याला अस्तित्वच नाही शास्त्रामध्ये, असा हा असणारा संसार प्रपंच आपल्याला खरा वाटतो. का वाटतो तर तो आपला भ्रम झालेला आहे, म्हणून तो आपल्याला खरा वाटतो. आता उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. एका घराला आग लागली आणि आग लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी निर्धास्तपणे एक माणूस उभा राहिला. त्याला लोकांनी सांगितलं, अहो या घराला आग लागली, तुम्ही या घरातून बाहेर पडा. आणि असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणायला लागला, अहो आग काय करणार आहे मला, आगनी मला काही करणार नाही. लोकांनी सांगितलं कसं काय?
अग्नीचा स्वभाव तर आहे की जी वस्तू जे काय भेटल ते जाळून टाकणं, आणि तुम्हाला अग्नी मात्र काही करणार नाही. त्यानं सांगितलं नाही करणार का, तर त्यांनी सांगितलं की मी अग्नी न मानणारं जे मंडळ आहे त्याचा मी काय आहे, सदस्य आहे. आता तुम्ही मला सांगा, सदस्य असला नाही, अध्यक्ष जरी असला तरी अग्नी सोडल का हो? म्हणजे अग्नीचा स्वभाव आहे जाळून टाकल. ज्ञानोबा म्हणतात, जेथ चौकडे जळत वनवा, तेथून केवी न निघिजे पांडवा, तेवी लोका येऊनी सोपद्रवा, केवी न भजिजे माते. ज्ञानोबा म्हणतात. आता दुसरं उदाहरण आहे का, हे नाही समजलं तर दुसरं सांगतो. एखाद्या ठिकाणी दगडाची काय चालू आहे, मारामार चालू आहे, दगड एकमेकाला फेकून मारतात. पण त्या ठिकाणी हा निर्धास्तपणे उभा राहिला. लोक म्हणले, अरे बाबा तुला दगड लागल, बाजूला हो. हा म्हणायला लागला, दगड मला लागणार नाही. आता हे भ्रम झाल्याचं लक्षण आहे. ज्ञानोबा म्हणतात, अंगावरी पडता पाषाण, नसवावे केवी ओढण, तेवी रोगे दाटली अवदासपण ओखदेशी. आपल्याला रोग झालेला आहे आणि मात्र औषध घेत नाही, आणि औषध न घेता मी बरा होईल म्हणतो. आता हे भ्रम झाल्याचं लक्षण आहे. असे भरपूर ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण सांगितलेले आहेत. रज्जू सर्पाकार, रज्जू सर्पाकार, रज्जू सर्पाकार, रज्जू सर्पाकार, भासिएले जगदंबर, भासिएले जगदंबर, बांधिएले जगदंबर, बांधिएले जगदंबर, बांधिएले जगदंबर, बांधिएले जगदंबर. रज्जू सर्पाकार, भासिएले जगदंबर, भासिएले जगदंबर, भासिएले जगदंबर. रज्जू सर्पाकार, भासिएले जगदंबर, बांधिएले जगदंबर, बांधिएले जगदंबर. रज्जू सर्पाकार, भासिएले जगदंबर. खूप सुंदर प्रमाण दिलेलं आहे महाराजांनी, की वेदांतामध्ये असं सांगितलेलं आहे की दोरीवर आपल्याला काय होतो, सर्पाचा भास होतो. अंधारामध्ये तिघजण मित्र जात होते, आणि जात असताना पहिला जो मित्र आहे त्याला काय दिसलं की त्या ठिकाणी लाकूड पडलेला आहे. मंद मंद अंधार होता, जास्त असा उजेड बी नव्हता, प्रकाश बी नव्हता, आणि जास्त गडद अंधार बी नव्हता. थोडा अंधार आणि थोडा उजेड, बरोबर मंद मंद काय होता, प्रकाश आणि अंधार होता. मंद मंद अंधार होता. त्या अंधारामध्ये तिघजण मित्र जात होते. प्रकार असा घडला की पहिला मित्र जो आहे त्याला त्या ठिकाणी काहीतरी दिसलं. तो म्हणला, बापरे लाकूड पडलेलं आहे. दुसरा होता, त्याला वाटलं की सर्प आहे. आणि तिसरा जो होता त्याला वाटलं की मोत्याचा हार आहे. तिघाला तीन भासले. आता त्यांनी बॅटरी आणून पाहिलं तर त्या ठिकाणी काय होती, एक दोरी होती, लाकूड बी नव्हतं, त्याच्यानंतर म्हणजे मोत्याचा हार बी नव्हता आणि सर्प बी नव्हता. नाथ महाराजांची ओवी आहे का भागवतामध्ये, दोरी दोरपणी साचार, ब्रह्मी भाषे नानाकार, काष्ट सर्प की मोत्याचा हार, नाशी जळराशी जळाशी. काय म्हणतात, काष्ट सर्प मोत्याचा हार, हे तिन्ही नव्हतं, त्या ठिकाणी दोरी होती वास्तविक पाहिलं तर. म्हणून हे जगत जे आहे ते आपल्याला अज्ञानामुळे भासलेलं आहे. वास्तविक जर पाहिलं तर आहे ते केवळ ब्रह्म आहे. विठ्ठला विठ्ठल. पण परमात्मा सत्य आहे हे मात्र आपल्याला कधीही वाटत नाही. का वाटत नाही, तर अज्ञानामुळं वाटत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा या मायेमध्ये म्हणजे या जगामध्ये लोक फसतील पण आम्ही मात्र फसणार नाहीत. एखादं उदाहरण सांगतो, आपल्या लक्षामध्ये येईल. एखादं लहान मुलं आहे, त्या लहान मुलाच्या बोटामध्ये सोन्याची अंगठी आहे. त्याला जर गोळी चॉकलेट दिली तर ते काय करेल, आपल्याला काढून देईल ती अंगठी. पण तीच अंगठी जर मोठ्या माणसाच्या हातामध्ये असेल, त्याला जर आपण गोळी चॉकलेट दिली, मोठ्या माणसाला सांगितलं तुमच्याकडे जी अंगठी आहे ती मला द्या, तर मोठा माणूस देईल का हो? देणार नाही. तसं तुकोबाराय म्हणतात की जग फसल याच्यामध्ये, पण आम्ही मात्र फसणार नाहीत. विठ्ठला विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात,
परमात्मा सत्य आहे, जग खोट आहे, मग या तुझ्या जगामध्ये आम्ही फसणार नाहीत का? गा हा दाविला जगदाकार, हा जगाचा आकार का दाखवला आम्हाला? आता जगदाकार, आकार म्हणजे जगाला जो आलेला आहे आकार. आता त्याला उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. परमात्मा जो आहे तो निर्गुण निराकार परब्रह्म आहे, पण जग जे आहे ते कसं आहे? आकारयुक्त जगत आहे. मग आकाराच्या ठिकाणी नाश आहे. लक्षात घ्या, म्हणजे बोलणं तुमच्या काय कळलं, तुम्हाला लक्षात येईल. तुम्हाला जसं समजलं असं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी. आकारयुक्त जगताला काय आहे? नाश आहे. पण परब्रह्म निर्गुण निराकार भगवंताच्या ठिकाणी नाश नाही. मला सांगा, मातीचा कधी नाश होतो का? माती कधी म्हणजे माती जी आहे ती कधी तिचा नाश होत नाही. आणि ज्या मातीपासून काय होतात? मडकं बनलं जातं, गाडगे बनवले जातात. ते गाडगे कधी फुटतात का? फुटतात का? तर ते आकार आलेला आहे. मातीला जो आकार आलेला आहे तो गाडग्याचा म्हणजे मडक्याचा आकार आलेला आहे. म्हणजे माती निराकार आहे, तसं परमात्मा निराकार आहे. आणि जे मडकं आहे ते कसं आहे? आकारयुक्त आहे. मग ज्याला आकार आहे तो काय आहे? नाशवंत आहे. आणि ज्याला आकार नाही तो काय आहे? निराकार आहे, त्याचा मात्र नाश नाही. तुकोबाराय म्हणतात परमात्मा कसा आहे? अविनाश आहे. अविनाश करी आपुलिया ऐशे, किंवा अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदम ततम विनाशमव्येशास्य न कश्चित कर्तुमरती. असा परमात्मा आहे, त्याचा कधीही नाश होत नाही. परमात्म्याचा तिन्ही कालामध्ये परमात्म्याचा नाश होत नाही. म्हणजे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ. त्याच्यानंतर परमात्म्याच्या ठिकाणी तिन्ही भेद नाहीत. म्हणजे भगवंत जो आहे तो स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद, या हे तिन्ही जे भेद आहेत ते भगवंताच्या ठिकाणी नाहीत. विठ्ठल असा भगवान परमात्मा असणारा, ऐका, भगवान परमात्मा असा असणारा. मग तुकोबाराय म्हणतात तू मात्र सत्य आहेस. आणि तू सत्य असताना आम्हाला जगताचा काय दाखवलेला आहेस? आकार दाखवलेला आहे. जगतामध्ये भ्रम वाढवलेला आहेस, तुकोबाराय सांगतात. मग आता परमात्मा जो सत्य आहे, तुकोबारायांनी 3 वेळा म्हटलेला आहे, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. आता 3 वेळा एक शब्द उच्चारणं म्हणजे काय आहे? दोष आहे. याला शास्त्राच्या भाषेमध्ये द्विरुक्ती दोष म्हणतात. एक शब्द 2 वेळा उच्चारणं द्विरुक्ती दोष. मग इथं तर तुकोबारायांनी 3 वेळा उच्चारलेला आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, 3 वेळा तुकोबारायांनी का उच्चारलेला आहे शब्द? तर तुकोबाराय म्हणतात देवा तू कसा आहे? एखाद्या गोष्टीचं त्रिकाल अबाधित्व म्हणजे निश्चयत्व प्रतिपादन करायचं असेल तर 3 वेळा शब्द उच्चारला जातो. आता एखाद्या गावामध्ये जर सप्ताह असेल, त्या सप्ताहामध्ये जर का तांदूळ उरले असतील तर त्या गावातील जी पंच कमिटी मंडळ आहे ते उरलेला तांदूळ सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काय करतात? त्या ठिकाणी पोता आणतात आणि त्या ठिकाणी तांदूळ विकायचा ठरवतात. मग त्याचा लिलाव केला जातो उदाहरणार्थ. मग लिलाव करत असताना आपल्याला माहीत आहे लिलाव पद्धत. ते काय बोलतात? सप्त्यातला तांदूळ आहे, भगवान परमात्म्याचा प्रसाद आहे, वास्तविक निसलेला तांदूळ आहे, खूप दिवस जाईल, जास्त आहे असं बोलतात. चला बोला म्हणतात. मग ते जे घेणार आहेत ते काय बोलतात? 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये, 400 रुपये, 500 रुपये, चला बोला. पुन्हा कोणी बोलत नाही. मग म्हणतात 500 रुपये 1 वार, 500 रुपये 2 वार, 500 रुपये 3 वार. 3 वार म्हटलं, पुन्हा मग म्हणला 600 रुपये. आता तू 600 नाही 1000 जरी केले तरी पुन्हा तुला भेटणार नाही. त्याला लिलाव पद्धत म्हणतात. तसं परमात्मा तुकोबाराय भगवंताचं खरेपणा सांगण्यासाठी, निश्चयत्व प्रतिपादन करण्यासाठी तुकोबाराय म्हणतात की सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, का गा हा दाविला जगदाकार. तू कसा आहेस? सत्य आहेस. अजून आपण जर विचार केला तर तुकोबाराने 3 वेळा का भगवंताला सत्य आहेस म्हटलं? तर भगवान परमात्म्याच्या ठिकाणी कोणताही नाश नाही, आश्रय नाश नाही, स्वभाव नाश नाही आणि परता नाश नाही. हे 3 नाश आपल्या ठिकाणी आहेत.
परमात्मा निराकार असल्यामुळं त्याच्या ठिकाणी तिन्ही नाश नाहीत, म्हणून 3 वेळा सत्य तू म्हटलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला असं भगवान परमात्म्याचं तुकोबारायांनी सत्यत्व या अभंगामधून काय केलेलं आहे, प्रतिपादन केलेलं आहे अभंगाच्या प्रथम चरणात. सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू 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 विठ्ठला सत्य तू 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 विठ्ठला सत्य तू 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 विठ्ठला सत्य तू सत्य तू कागदाविला जगदाकार कागदाविला जगदाकार सांभाळे 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 आपुलिया माया सांभाळे सांभाळे कागकलाविला जगदाकार कागकलाविला जगदाकार सांभाळे 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 आपुलिया माया सांभाळे 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 सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला का गहा दाविला जगदाकार. तुकोबाराय म्हणतात, देवा तू एक मात्र सत्य आहेस, बाकी सर्व मिथ्या आहे, खोटा आहे. म्हणून आता या खोट्यामध्ये या मिथ्या जगामध्ये हे जे आहे याच्यामध्ये आम्ही काय आता गुंतणार नाहीत किंवा आम्हाला तसा भ्रम होणार नाही. पण ही जी तुझी माया आहे ती माया जी आहे त्या मायेला तू आता सांभाळ, कारण त्या मायेनं आम्हाला मात्र भयभीत केलेलं आहे. आता भगवान परमात्म्याची ही जी माया आहे ती कशी आहे आपल्याला उदाहरण सांगतो म्हणजे लक्षामध्ये येईल. एकदा सुदामदेवाला भगवान परमात्म्याची माया पाहण्याची काय झाली, इच्छा झाली. सुदामदेव म्हणतात, देवा तुझी माया आम्हाला दाखव. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, सुदामदेवा जाऊ द्या, माया काय पाहिजे आहे. सुदामदेव हट्ट धरतात. शेवटी भक्ताचा हट्ट देवाला पुरवणं हे काय आहे, देवाचं कर्तव्य आहे. ठीक आहे, वेळ आल्यानंतर तुला मी माया दाखवेल, प्रसंग आल्यानंतर. मग एके दिवशी असं झालं, सुदामदेव आणि भगवान परमात्मा फिरायला गेले नदीच्या काठावर आणि त्या ठिकाणी दोघंही स्नान करण्यासाठी आतमध्ये गेले नदीमध्ये. आणि गेल्यानंतर सुदामदेवाच्या डोक्यावर भगवान परमात्म्याने हात ठेवला आणि हात ठेवल्याबरोबर सुदामदेवाला असं वाटायला लागलं की आता आपण वाहत चाललेलो आहे नदीमध्ये. आता हे सर्व एका क्षणामध्ये घडतंय बरं का. माया कशी आहे, मायेचा प्रकार सांगत आहे, लक्षात ठेवा. सुदामदेवाला वाटायला लागलं की आता मी वाहत चाललेलो आहे. सुदामदेव वाहत गेले आणि पुढे गेल्याच्या नंतर पुढे एक गाव लागलं. सुदामदेव त्या ठिकाणी त्या गावामध्ये गेले. तिथं पाहिलं तर भरपूर त्या ठिकाणी लोक जमले होते. सुदामदेवाला वाटलं की हे काय आहे, आपण पाहूया. खूप लोक जमलेले आहेत, इथं नेमकं काय आहे, सप्ताह आहे का अन्य काय आहे पाहू. असं म्हटल्यानंतर सुदामदेव त्या ठिकाणी गेले
आता त्या ठिकाणचा जो राजा होता त्या गावातला तो राजा मरण पावला होता. आता त्या लोकांनी काय केलं तर हत्तीच्या सोंडेमध्ये माळ दिलती आणि हत्ती ज्याला माळ घालल तेवढ्या लोकांमध्ये तो राजा काय होणार घोषित केला जाईल, तो राजा होईल म्हणून. आता नेमकं हे सुदामदेव त्या ठिकाणी पाहायला गेले आणि नेमका त्या हत्तीनं काय केला यांच्या गळ्यामध्ये फुलाचा हार टाकला. सगळ्या लोकांनी जय घोष केला, सुदामदेव महाराज की जय म्हणून. त्यांना त्या ठिकाणी राजा घोषित केलं, गादीवर बसवलं. सुदामदेव म्हणतात अहो काय करतात. त्यांनी सांगितलं की आजपासून तुम्ही आमचे राज्य. आता हे किती वेळामध्ये घडतंय. डोक्यावर भगवंताने हात ठेवला, एका क्षणामध्ये भगवान परमात्मा माया दाखवतात. लक्षात ठेवा मायेचं कार्य कसं आहे. सुदामदेवाला आनंद वाटला, अरे वा बरं आहे म्हणे, आतापर्यंत आपण त्या भगवंताच्या संगतीत राहिलो पण आपण कधी राजा झालो नाही किंवा एवढे लोक आपल्या सेवेला नव्हते. आज मात्र आपण राजा झालो, सर्व लोक आपल्या सेवेला आहेत. आनंद वाटला. सुदामदेव राज्य करायला लागले आणि पहिला जो राजा होता त्या राजाची पत्नी राहिली होती. तो राजा मेलता तुम्हाला सांगितलं मी. आणि त्या पहिल्या राजाच्या पत्नीसोबत सुदामदेवाचं लग्न लावून दिलं त्या लोकांनी. आनंदामध्ये सुदामदेवाचा संसार चालला. आणि काही दिवसांनी त्या राजाची जी राणी होती पहिली, सुदामदेवांनी ज्या राणीसोबत लग्न केलं ती राणी काही दिवसांनी वारली. राणी मरण पावली आणि तिला मग त्या राणीला त्या लोकांनी चितेमध्ये नेलं म्हणजे तिचं अंत्यसंस्कार करण्यासाठी. शेवटी सुदाम आणि अंत्यसंस्कार करणार एवढ्यामध्ये लोकांनी म्हटले अरे आपल्या राजाचा नियम असा आहे की राणी मेली असताना त्या राणीसोबत जो राजा आहे त्याला सुद्धा या चितेमध्ये काय केलं पाहिजे, आणून टाकलं पाहिजे. देव गादीवर बसले होते. लोक आले सुदामदेवाला धरायला लागले, ओढायला लागले. सुदामदेव म्हणतात काय करतात. म्हणे राणी मेली, आता आमचा नियम असा आहे की जो राजा झाला त्याला देखील राणीसोबत पाठवायचं आहे. कुठं, वैकुंठाला. म्हणून आता तुम्ही चला. सुदामदेवाला खूप वाईट वाटायला लागलं. शेवटी लोकांनी त्या राणी जिथं मिळते त्या ठिकाणी आणलं आणि सुदामदेवाला ते लोक मध्ये टाकत होते. सुदामदेव महाग नको 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 म्हणून सुदामदेव ओरडत होते, आरडत होते. शेवटी लोक ऐकनात. सुदामदेवाला खूप चटके बसत होते. सुदामदेवाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा धावा केला, देवा धाव असं म्हटल्याबरोबर लगेच सुदामदेवाच्या डोक्यावरचा भगवंताने हात थोडा काढून घेतला आणि काढून घेतल्यानंतर सुदामदेवाचे चटके बसायला काय झाले, म्हणजे चटके जे बसत होते ते सुदामदेवाचे नाहीसे झाले. आता हे घडलं किती वेळामध्ये, एका काही क्षणामध्ये. ही भगवंताची माया आहे. मग सुदामदेव म्हणतात देवा तुझी ही माया इतकी काय आहे, वाईट आहे. एका क्षणामध्ये मला एवढं घडलं तर ज्यांच्या पाठीमागं कायमची माया लागलेली आहे त्यांची काय अवस्था होत असेल. म्हणून अशी असणारी भगवान परमात्म्याची माया तुकोबाराय म्हणतात सांभाळी सांभाळी आपुली हे माया. तुझी माया भगवंताला म्हणतात सांभाळ. ही माया कशी आहे, मायेचं 7व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी वर्णन केलेलं आहे. ही माया कशी आहे. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपदेन्ते माया मेतांतरंती ते. जरी आपत्त्यशिळा व्याधी कळे साधुशी दुर्जनाची बुद्धी की रागे सांडी सिद्धी आली साते. जरी चोरा सभा दाटे अथवा मिना गळ घोटे ना तरी भेडा उलटे विवशी. जरी पाडस वागुर करांडे मुंगी मेरू ओलांडे तरीच मायेची पैलथडी देखते जीव. येथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी सरले माया जाळ. जया सद्गुरु तारो पुढे आत्मनिवेदन तरांडे अनुभवाची एकाशे गाडे जे तरले साते. असे भगवान परमात्म्याची माया आहे. ज्ञानोबाराय म्हणतात या मायेतून जीव कधी पार होतील तर ज्यावेळेस मुंगी पर्वत मेरू ओलांडील. जरी मुंगी मेरू ओलांडी, मुंगी माहीत आहे ना तुम्हाला केवढी असते, एवढी मुंगी खूप म्हणजे लहान असते. आता या मुंगीनं पर्वत ओलांडायचा, तो पण मेरू पर्वत. आता शक्य आहे का, नाही. तसंही जीवाला माया तरणं कशी, जीवाला माया तरणं शक्य नाही. अशी दुस्तर असणारी माया आहे. किंवा दुसरं उदाहरण ज्ञानोबाराय देतात जैसी सकामान जिनवे वनिता मनोनिगा पंडुसुता जैसी सकामान जिनवेची वनिता तैसे माया महेसरिता न तरवे जीवा. सकाम पुरुषाला
जशी आपली स्त्री जिंकली जात नाही, म्हणजे पत्नी जिंकली जात नाही, पत्नीच्या अधीन पुरुषाला पत्नी जिंकली जात नाही, तसं ज्ञानोबा राय म्हणतात या जीवाला ही माया जीव तरून जाऊ शकत नाही, अशी दुस्तर असणारी माया आहे. अजून खूप काही ओव्या आहेत. आता हे जगत जे आहे ते आपल्याला मायेमुळं भासतंय आणि या जगाच्या आतमध्ये असणारा परमात्मा तो मात्र आपल्याला दिसत नाही. कसा दिसत नाही? अजून ओव्या सांगतो तुमच्या लक्षामध्ये येईल. त्रिभीर गुणमयर भावय रेभि सर्वमिदं जगत मोहितम नाभिजानाते मामेभ्य परमव्ययम परी उदकी झाली बाबुळी ते उदकाते जैशी झाकुळी. काय म्हटलेलं आहे? पाण्यामध्ये शेवाळ होतंय. आता त्या शेवाळामुळं आपल्याला पाणी दिसत नाही. मग आपल्याला जर पाणी पाहायचं असेल तर काय केलं पाहिजे? शेवाळ बाजूला केलं पाहिजे, बरोबर? शेवाळ बाजूला केलं की पाणी आहेच. तसं या जगामध्ये परमात्मा आहेच, पण आपल्याला देव न दिसता जग दिसतं. या जगाला बाजूला सारा, देव तुम्हाला दिसल. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. या उपाधिरूप जगतामध्ये काय आहे? भगवंत आहे. साधू संतांनी या जगामधला जो परमात्मा आहे तो मात्र तेवढा काय केलेला आहे? पाहिलेला आहे, नव्हे तो प्रतितीला आणलेला आहे. त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा आला पाहिजे. अजून काय ओव्या आहेत? आपल्या डोळ्यावर काय होतंय? पडळ तयार होतंय, म्हणजे डोळ्यावर दुसरा एक पडदा तयार होतो. मग माणसाला काय दिसायला लागतं? थोडं थोडं दिसायला लागतं. म्हणजे एका माणसाचे दोन माणसं दिसतात, एका माणसाचे दोन माणसं दिसतात डोळ्यावर पडदा आल्याच्या नंतर. आणि मग हे मायेचंच काय आहे? कार्य आहे. म्हणजे लक्षात घ्या, हे असो डोळ्याचे डोळाची पडळ रचे तेने देखणे पण डोळ्याचे न गिळीजे काही. जो डोळ्याचा दिसणारा डोळसपणा होता, देखाव होता, ज्ञानोबा राय म्हणतात तो मात्र दिसत नाही. तसं परमात्मा आपल्या डोळ्यावर काय आलेला आहे? पडळ आलेला आहे. तिमीर पडळ आले अभंगामध्ये म्हटलेलं आहे. तसं आपल्या डोळ्यावर पडळ आल्यामुळं आपल्याला देव परमात्मा दिसत नाही, दिसतंय ते जग दिसतंय. असे काही भरपूर उदाहरणं आहेत. हागा स्वप्ने लटके म्हणोये परी निद्रावशे बाणले होय. आता स्वप्नाचा जर विचार केला, ज्ञानोबा राय म्हणतात हे सर्व कशामुळं घडतंय? तर ब्रह्मामुळं, म्हणजे या मायेमुळं. राणी आपल्या पतीच्या शेजारी झोपली आहे आणि झोपल्याच्या नंतर ती जी राजाची राणी आहे ती ओरडायला लागली झोपीमध्ये, अहो धावा धावा धावा, माझ्या पतीला वाघानं खाल्लेला आहे, सोडवा सोडवा. तिच्या शेजारी जो राजा होता तो उठला आणि त्यानं जागा केलं. काय झालं? तिनं म्हटले, अहो माझे पती नेमकी शिकार करायला गेले आणि वाघाला मारण्याऐवजी वाघानंच त्यांना काय केलं? मारलं. आता हे पतीलाच बोलत होती, पतीला मारलं म्हणून. आता ज्ञानोबारायाची ओवी ऐका. भ्रतार शेजे निजोनी नारी स्वप्नी वैधव्य शंक करी भ्रतार पुषे तिशी जरी सांगे तरी मी रांडेले. आपल्या पतीच्या जवळ आहे आणि पतीच वाघानं खाल्ला म्हणून आक्रोश करत आहे. ज्ञानोबाराय म्हणतात हे काय आहे? ब्रह्माचं लक्षण आहे, मायेच आहे. आता राजाला स्वप्न पडलं ते सांगतो. भजन करा विठ्ठला विठ्ठला. राजा एकदा आपल्या मंदिरामध्ये झोपला असताना त्याला असं स्वप्न पडलं की मी भिकारी झालो. आणि भिकारी झाल्याच्या नंतर त्याला खूप भूक लागली आणि तो भिक्षा मागण्यासाठी गेला. तर त्या ठिकाणी एका भिकाऱ्याने त्यांना भीक वाढली आणि त्या भिकाऱ्यालाच राजा म्हणू लागला की तू राजा आहेस, पण मी राजा आहे हे मात्र त्याला आठवत नव्हतं. आता ओवी आहे का तुम्हाला सांगतो. राजा चक्रवर्ती निज मंदिरी निजला होता सुमन शेजेवरी स्वप्नी होऊनी भिकारी अंत्यजा घरी भीक मागे. तो एक कुटका यावया हाता द्विजासी म्हणे रे तू राजा तत्वता परी मी राजा हे नाटवे चित्ता स्वप्नी भिक्षुकता दृढ केले. द्विजासी म्हणे रे तू राजा तत्वता. तो भिकाऱ्याला म्हणू लागला तू राजा, पण मी स्वतः राजा हे मात्र त्याला आठवत नव्हतं. हे मायेचं कार्य आहे, ब्रह्माचं लक्षण आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात सांभाळी सांभाळी आपुली माया. आता या मायेनं मोठ्या मोठ्यांना काय केलेलं आहे? म्हणजे भयभीत केलेला आहे. कुणाकुणाला? तर आता ऐका. इंद्रचंद्र को क्या क्या भई सबको मालूम है जी नारद की तो भई नारदी ऐशी नौबत गाजी अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका. असं म्हटलेलं आहे की
इंद्राला, चंद्राला, नारदाला सुद्धा या मायेनं काय केलेलं आहे, भयभीत केलेलं आहे. अशी माया नवे नवे मोठमोठ्यांचा परमार्थ मातीमध्ये मिसळण्याचं काम कोण करतंय? ही माया करते. म्हणून अशी ही माया अजून वर्णन केलेलं आहे. पहिले कोटेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, गगन चंद्र सूर्य तारा नाही, कानोबा तेरे तेरे ते एक ढालगज निर्माण झाली, तिने पहा एवढी ख्याती केली. ते एक ढालगज निर्माण झाली म्हणजे माया निर्माण झाली आणि तिने सर्व हे जगत जे आहे ते आपल्याला खरं वाटण्यासाठी तिनं भाग पाडलेलं आहे. ते खरं वाटायला लागलं. अशी ही दुस्तर असणारी माया आहे. पण ही माया आपण तरून जाऊ शकतो. या मायेला सुद्धा आपण पार करू शकतो. कधी? तर सद्गुरूची आपण काशीला लागलो तर. जया सद्गुरू तारू पुढे, जे अनुभवाचे काशे गाडे, आत्मनिवेदन तराडे आकळले. सद्गुरू जर आपल्याला नावाडी मिळाले तर आपण नावेतून पलीकडे पार पडून जाऊ. अशी भगवान परमात्म्याची माया तुकोबाराय म्हणतात. सांभाळी सांभाळी आपुली माया, देवा तुझी माया आहे ही तू सांभाळ. आता देवाला तुकोबाराय तुझी माया म्हणतात, पण देव म्हणतात का माझी माया? देव सुद्धा म्हणतात मम माया दुरत्ते या. मम म्हणजे माझी माया आहे. मग आता ज्याची माया आहे, ज्याची जी वस्तू आहे त्याला सांभाळ म्हटलं पाहिजे. आता याच्यावर एक उदाहरण सांगतो. भजन करा विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकदा असं झालं, एक वारकरी बुवा पंढरपूरला निघाले आणि वाटेमध्ये त्यांना पाणी प्यायचं होतं. त्यांना तहान लागली आणि एका सावकाराच्या घरी गेले. पण त्या सावकाराचं मोठं कुत्रं दरवाजामध्ये बसलं होतं. ते कुत्रं मात्र त्यांना आत जाऊ देना. ते भुंकायला लागलं. वारकरी घाबरले. जो शेजारी व्यक्ती होता तो वारकरी बाबांना म्हणाला, अहो वारकरी बाबा घाबरू नका, तुम्ही ज्याचं कुत्र आहे त्या पांडुरंग पाटलाला तुम्ही हाक मारा. वारकऱ्यांना लगेच हाक मारली. कुणाला? ज्याचं कुत्र होतं त्याला हाक मारली. आणि लगे त्या कुत्र्याचा जो मालक होता पांडुरंग पाटील, त्यानं बसल्या बसल्या सांगितलं, त्या कुत्र्याला बोलवलं येऊ येऊ म्हणून. लगेच ते कुत्रं जे होतं ते त्यांच्याकडे धावत गेलं. नवे ते काय झालं, गप्प झालं. आता वारकऱ्याला वाटलं बरं झालं, नाही तर कुत्रा आज माझं काय झालं असतं सांगता येत नव्हतं. बर्वे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूची आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा. वारकरी बाबा म्हणतात मला तीर्थयात्रा घडली नसती किंवा कुत्रा जर चावला असतं तर आज काय झालं असतं सांगता आलं नसतं. देवा बरं झालं. आता त्या सावकाराने वारकरी बाबाचा खूप सुंदर असा आदर सत्कार केला. शेवटी आता वारकरी घाबरत होते, बाहेर कसं जायचं. त्यांनी सांगितलं घाबरू नका. त्या मालकानं सांगितलं हे कुत्रं काही करणार नाही. मग आता वारकरी बाबा घाबरत बाहेर निघाले. पण नेमका पाय कुत्र्याच्या शेपटावर पडला. आता कुत्रं ओरडलं पण वारकरी बाबाला काही केलं नाही. आता लक्षात घ्या की भगवान परमात्म्याची जी माया आहे ती भगवान परमात्म्याची माया, भगवंतानं जर त्या मायेला आवरलं तर ती माया आपल्याला काही करणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात सांभाळी सांभाळी आपुली हे माया, आम्हा सिका भयभीत केली. आम्हाला मात्र या मायेने भयभीत केलेलं आहे. ही माया देवा तुझी सांभाळ. आता बरेच काही उदाहरणं आहेत, आपल्याला सांगण्यासाठी एवढा वेळ नाही. महाभारतामध्ये छोटासा प्रसंग आहे, सांगतो. एकदा असं झालं की घटोत्कचाची माया तुम्हाला सांगतो. पांडव पक्षामध्ये मुलगी न देता कौरव पक्षामध्ये मुलगी दिली. ही गोष्ट पांडवाच्या पक्षामध्ये खटकली आणि आता तो जो घटोत्कच होता त्यानं सांगितलं की आता ठरवलं की आता यांना आपण दाखवू आता आपली माया. तो मायावी होता, राक्षस होता. कोण? घटोत्कच, नाव लक्षात ठेवा. त्यानं सांगितलं की आता आपण यांना माया दाखवू. म्हणून आता त्या ठिकाणी लग्न सुरू होतं. कुठं? कौरव पक्षामध्ये. सगळे लोक घाईघाईनं निघाले होते आणि निघाले असताना त्यानं वाटमध्ये दुकान टाकलं. कुणा? घटोत्कचानं. आता ते जे दुकान होतं ते पूर्ण मायेचं दुकान होतं, म्हणजे मायावी होतं सगळं. आता सर्व लोक आले त्या ठिकाणी, पण दुकान भेटलं. त्या दुकानामध्ये अनेक त्या ठिकाणी दुकानदार, अनेक त्या दुकानाला बाहेर जे होते चपराशी ठेवले होते. त्यांनी प्रत्येकानं सांगितलं अहो दुकानामध्ये जा, एकदा येऊन तर पहा. आमचं दुकान जे आहे एक नया रुपया घेतला जात नाही, फ्री उपचार, सर्व काही फुकट. बरं, एकदम महागडे कपडे, क्वालिटी का क्वालिटी, महागड्या साड्या, महागडे वस्त्र, बघा घ्या.
आणि असं सर्व सांगितलं. सगळे लोक आता फुकट म्हटल्याच्या नंतर कोण लाभ घेणार नाही. सर्व लोक घुसले दुकानामध्ये. पण एक नियम आहे की पहिले आपल्या अंगावरचे कपडे उतरून ठेवायचे आणि हे इथले नवीन राजाचे भरजरी वस्त्र काय करायचे, घालायचे आणि लग्नाला जायचं. सर्व लोकांनी पहिले जे जुने वस्त्र होते ते काढून ठेवले आणि नवीन वस्त्र धारण केले. आणि तिकडे ब्राह्मण बुवा बोलतात, चला नवरदेव नवरीचे मामा चला, लग्न घटिका जवळ आलेली आहे. आता सावधान समयो संपूर्ण आली भरून, असं ब्राह्मण बुवा बोलतात. लगे घाईघाईनं सर्व लोक गेले आणि प्रकार असा घडला. आता घटोत्कच म्हणायला बघा आता या सर्वांची मजा. सगळे लोक लग्नामध्ये गेले अनेक त्या ठिकाणी आणि घटोत्कचानं आपली माया घेतली आवरून. आता त्यांच्या अंगावरचे जे कपडे होते ते तुम्हाला काय झालं सांगायची काही जास्त गोष्ट नाही. विठाला विठाला म्हणजे साधे हे घटोत्कचाची माया आहे, तर ही तर भगवान परमात्म्याची माया आहे. या मायेनं अनेक जणांना काय केलेलं आहे, भयभीत केलेलं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा ही तुझी माया आवर, सांभाळी सांभाळी आपुली माया. आता तुकोबाराय म्हणतात हे मायेचंच कार्य आहे. ज्या जगाला रूप नाही, कसलंही नाव नाही, पण त्या मायेचं कार्य असल्यामुळं त्याला नाव आणि रूप ठेवलंस. आणि आमच्या ठिकाणी मोकळा तू काय केलेला आहेस, भ्रम करून ठेवलेला आहेस, भ्रम वाढवलेला आहेस. तिसऱ्या चरणामध्ये बोला. रूप नाही त्यासी ठेविले नाम, 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 वाऊगाची भ्रम वाढविला, घटिकाची भ्रम वाढविला, सांभाळी सांभाळी आपुली माया, सांभाळी सांभाळी आपुली माया, एकाची आपुली माया. आता सर्व पुरुषांनी एकदा हात वर करून म्हणा, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई. रूप नाही त्यासी ठेवेले नाम, लटिकाची भ्रम वाढविला. जगद्गुरु तुकोबाराय भगवान पांडुरंगासोबत बोलतात की देवा तू आमच्या ठिकाणी लटकाच हा भ्रम वाढवलेला आहेस. वास्तविक जर पाहिलं तर तू मात्र सत्य आहेस, तू मात्र खरा आहेस. पण ज्या जगाला रूप नाही, नाम नाही, पण त्याला नाव आणि रूपाला आणलं आणि आमचा या ठिकाणी भ्रम वाढवलेला आहे असं तुकोबाराय म्हणतात. आणि वास्तविक जर पाहिलं तर तू कसा आहेस, चतुर आहेस, निष्ठुर आहेस, नवे नवे निर्गुण निराकार असा असणार आहेस. पण तू आता हे निर्गुण निराकार पण सोड आणि आम्हाला मात्र दर्शन दे शेवटच्या चरणात. तुका म्हणे कागा झालासी चतुर, तुका म्हणे कागा झालासी चतुर, तुका म्हणे काका झालासी चतुरा, तुका
होता ती कार निर्विकार होता ती निष्ठुर निर्विकार सांभाळी सांभाळी आपुलिया माया सांभाळी सांभाळी आपुलिया माया आमासी का भयभीत केले मासिक भया भीत केले मासिक भया भीत केले आमासिक भय भीत केले आमासिक भय भीत केले सांभाळी सांभाळी आपुलिया माया सांभाळी सांभाळी आपुलिया माया आपुलिया माया आपुलिया माया तुका म्हणे कागा झालासी चतुर होतासी निष्ठुर निर्विकार. तुकोबाराय भगवान श्री पांडुरंग परमात्म्याला बोलतात की देवा तू चतुर आहेस. किती देव चतुर आहे तर देवा इतका या जगामध्ये चतुर कोणी नाही. देव चतुर किंवा चतुर आतो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. किती देव चतुर आहे तर लक्ष देऊन ऐका. अगदी 2 मिनिटामध्ये सेवा संपवायची आहे आपल्याला. आता पाणी आणि अग्नी या दोघांचं वैर आहे. अग्नीवर जर पाणी टाकलं तर अग्नी काय होतो शांत होतो. अग्नी पूर्णपणे विझला जातो. तसंच प्रत्येक पंचमहाभूताचं काय आहे वैर आहे एकमेकाशी. म्हणजे पृथ्वीचं वैर जे आहे ते पाण्यासोबत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश एकमेकासोबत काय आहे वैर आहे. पण हे 5ही पंचमहाभूत माणसाच्या शरीरामध्ये राहतात 100 वर्षे. म्हणजे काही गडबड करत नाहीत किंवा देहाला आपल्या 9 द्वार आहेत तरी सुद्धा ते पंचमहाभूत एकत्र नांदतात. म्हणून भगवान परमात्मा चतुर आहे. आणि होताशी निष्ठुर. तुकोबाराय देवाला दुसरं विशेषण देतात की देवा तू कसा आहेस निष्ठुर आहेस. आता देव किती निष्ठुर आहे याच्यावर खूप उदाहरणं आहेत पण एक उदाहरण सांगतो. हरी तू निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण नव्हे ते करिष्यान कवणे नाही केले ते कर्ण भिडता समरांगणी बाणी व्यापी येलारणी आ मागसी पाडोनी तेथे दात तयाचे आ हरी तू निष्ठुर निर्गुण. तुकोबाराय म्हणतात की देवा तू निष्ठुर आहेस. किती निष्ठुर आहे. कर्ण हा पडलेला आहे युद्धामध्ये आणि तिथं भगवान परमात्मा ब्राह्मणाचं रूप घेऊन गेले. कर्णा मला काहीतरी दान दे असं म्हणून. आता कर्ण म्हटलं सर्व देऊन टाकलेलं आहे. बरं मी देण्याच्या अवस्थेमध्ये नाही. मी पूर्ण काय झालेलो आहे घायाळ झालेलो आहे. माझ्या पूर्ण शरीरामध्ये बाण रुतलेले आहेत. पण देवानं सांगितलं मग चाललो परत. आता कर्ण म्हणला मी आतापर्यंत दान दिलेला अभ्यास जो केलेला आहे त्या अभ्यासामध्ये आता शेवटची परीक्षा आहे. शेवटच्या परीक्षेमध्ये जर का पास झालो नाही तर आता मात्र काही खरं नाही. कर्णानं सांगितलं ब्राह्मण बुवा तुम्ही येत आहे तर येताना काय करा एक दगड घेऊन या.
देव दगड घेऊन आले. तो ब्राह्मण जो होता म्हणजे देवाच्या रूपामधला दगड घेऊन आला आणि कर्णानं सांगितलं, आता माझे जे दात आहेत ते दातामध्ये सोनं बसवलेलं आहे, त्या दातातलं सोनं तुम्ही काढून घ्या. असं कर्णानं सांगितलं. देवानं तसं केलं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की देवा तू कसा आहेस, निष्ठुर आहे, तुला त्या कर्णाची दया आली नाही. आणि आता तुकोबाराय म्हणतात निर्गुण निराकार असणारा परब्रह्मा म्हणजे परमात्मा, तू हे सर्व स्वरूप सोड तुझं आणि सगुण साकार रूपाला हे आम्हाला दर्शन दे. तुझ्या या मायेला सांभाळ. या लटकाचा भ्रम म्हणजे या जगाचा लटका भ्रम आमच्या ठिकाणी होऊ देऊ नको. तू मात्र एक सत्य आहेस आणि असा आमचं निश्चय झालेला आहे. तूच एक मात्र सत्य आहेस. या ठिकाणी आपली सेवा अभंगावर जसं बोलता येईल तसं आपण बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळ झालेला आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने 4 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहिलं तर माझा या ठिकाणी कोणताही अधिकार नाही. लहान लेकराचे बोल म्हणून तुम्ही ऐकायला आलेले आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, ना तरी बालक बोबडा बोली, का वाचुका वाकडा विचुका पाऊली, ते चोज करुणी माऊली रिजे जेवी. असं या न्यायाप्रमाणे आता थोडक्यामध्ये असं सांगायचं आहे की मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या निमित्तानं आपला हा एकदिवसीय कीर्तन महोत्सव आहे. प्रतिवर्षी हा केला जातो मूर्ती बसवली स्थापन झाल्याच्या नंतर. आणि म्हणून या ठिकाणी 1 दिवसाची ही प्राणप्रतिष्ठा आणि त्या निमित्ताने हे कीर्तन आहे. पण आता तुम्ही म्हणाल की गणपती बाप्पाचं काय आहे, हा कीर्तन आहे किंवा दरबार आहे आणि तुम्ही अभंग निवडला पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करणारा. आता त्याच्यामध्ये थोडक्यात असं आहे, 1 मिनिटामध्ये सांगतो की आता तुम्हाला असं म्हणायचं आहे का रेडीमेड कापडाच्या दुकानामध्ये कापड वेगवेगळ्या प्रकारचे का. आता काही पाहतो मी रेडीमेड कापडच्या दुकानामध्ये जर गेलो आपण तर आपल्याला 3 मीटरमध्ये 1 शर्ट दिसेल, काही शर्ट 3 मीटरमध्ये 1 शर्ट, काही 1 मीटरमध्ये 3 शर्ट दिसतील आणि काही 2 मीटरमध्ये सुद्धा 1 शर्ट दिसेल. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे जसं गिराईक येईल त्या मापाचा त्याला काय असतो, त्या ठिकाणी शर्ट असतो. तसं साधू संतांनी हे जे जग आहे, जे लोक आहेत ते कलियुगामध्ये एकाच देवतेची उपासना करणार नाहीत. त्यांना काहीतरी परिवर्तन पाहिजे, नव्यानं त्यांना देव पाहिजे. म्हणून त्यांनी अनेक देव काय केलेले आहेत आपल्या संत मालिकेमध्ये पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरवरे, एवढे देव केलेले आहेत. म्हणून सगळे देव पण एका पांडुरंगाचं रूप आहे. तुका म्हणे सोंगे येणे धरली पांडुरंगे, सगळे एका देवाचीच रूप आहेत. म्हणून गणपती बाप्पा सुद्धा हे पांडुरंग परमात्म्याचंच रूप आहे. विष्णू देवता सुद्धा सर्व देव एकच आहेत. म्हणून या ठिकाणी आजची सेवा समाप्त करतो आहे. माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. गावकरी मंडळी, भाविक मंडळी, सर्व तरुण मंडळी, आमचे आदरणीय हरिभक्तपरायण गणेश भाऊ, हरिभक्तपरायण मनोज भाऊ असतील, आमचे हे महाराज असतील, ते खाली बसलेले दादा आहेत आणि सर्व बाबा आहेत, सर्व ते भाऊ बसलेले आहेत. आता सर्वांची नावं एवढे मला पाठ पण नाहीत, पण सर्वजण माझ्या जवळचेच आहेत एवढं मात्र लक्षात ठेवा. माता भगिनी आहेत आणि सर्व महाराज पण आलेले आहेत बरं का. बाबा खूप बाबा असल्याच्यानंतर मला भीती राहत नाही, मी त्यांना सांगत असतो बाबा चुकलं हुकलं लगेच कान पकडतात. म्हणून विठू महाराज सुद्धा आहेत, हरिभक्तपरायण सत्यविजय महाराज, आमच्या दादाने खूप गोड मृदंग वाजवला. या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली.